ते महाग आहे बाबा. अल नसारची जर्सी मी पाहिली ती साधारण हा शॉपिंग मॉल आहे बरं का. शॉपिंग मॉलच्या आत त्यांनी मागे इथे स्कीइंगचं कोचिंग ते सगळं देतात. बर्फात तुम्ही जाऊन खेळू शकता. पेंग्विन एन्काउंटर आणि स्कीइंगचं कोचिंग काय अरे, म्हणजे काही काय मॉलच्या आत. दुबई क्रेझी बाबा, इट्स इन्सेन. म्हणजे मॉलच्या आत तुम्ही डायरेक्ट बर्फाचा सगळा खेळ केलाय. काय क्रेझी आहे. इथे चीज केक फॅक्टरी आहे. बघायचं का आपल्याला दिसतात का 2-3 पेंग्विन दिसत आहेत का बघूयात. चला दिसले तर दिसले. आपण काय आत जाणार नाही आहोत बाय द वे. आपल्याला तेवढा वेळही नाही आहे आणि आत्ता तेवढी इच्छाही नाही आहे. बर्फावरती धडक गाडी चालू आहे बघा ह्यांची. दिसतंय का असं ब्रिजवरती वॉक बिक. हा सगळा बर्फ आहे. एन्जॉय करतात सगळे. ऑब्व्हियसली गरमीच इथे एवढी आहे म्हणल्यावर ते असणारच ना. बर्फ बिर्फ असणारच. त्यांना लागणारच सगळं आर्टिफिशियल. पण आर्टिफिशियल तुम्ही काय लेवलला क्रिएट करू शकता आणि काय काय क्रिएट करू शकता ह्यालाही लिमिट असते. इथे नाही आहे ती लिमिट. स्पोर्ट्सच्या दुकानातनं आपण आपल्यासाठी एक फुटबॉल घेतलेला आहे नायकीचा. ॲक्च्युली त्याच्यामागे खूप मोठी माझी इमोशनल अटॅचमेंट आणि मेमरी अशी आहे. सो ती मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. पण इथे सगळं खूप महाग आहे बरं का बाय द वे. म्हणजे इथे जो तुम्हाला ऑफिशियल मॅच बॉल आहे तो तुम्हाला 700 AEDला मिळतो. म्हणजे साधारण 16,500 रुपये. आपल्या इथे प्रॉब्ली तो 10-12 हजारपर्यंत मिळू शकेल इफ आय एम नॉट रॉंग. त्याचा चेक करायला लागेल कारण की हे फुटबॉल्स आपल्या इथे खूप लेट येतात. आले तरी खूप लेट येतात. सो आय एम नॉट शुअर. पण इथे जे आहे ते महाग आहे बाबा. अल नसारची जर्सी मी पाहिली ती साधारण 450 नाही 490 AEDला होती. विच इज अगेन व्हेरी कॉस्टली. सो आपण आपलं जर्सी जी घ्यायची आहे रोनाल्डोची ती आपण फेक जर्सी घेऊ. बॉलही जो घेतलाय तो रेप्लिका घेतलाय मी. ओरिजिनल मॅच बॉल घेतलेला नाही आहे. बॉल मी तुम्हाला नंतर दाखवतो. आपण तसंही आज व्हिडिओज काढूच आज किंवा उद्या, तेव्हा तुम्हाला बॉल दिसेलच. ते गॅलरिया लाफियेत का लिफलेट का असं काहीतरी सांगितलेलं DP विथ ब्रेन्सनी. तिथे एक एस्तेबान का काहीतरी नावाचं परफ्यूम स्टोअर आहे. ते शोधतोय सध्या आपण. ते काही मिळत नाही आहे. ते घेणार तसंही आपण नाही आहे कारण की इथे एवढं सगळं महाग आहे. किती छटॅकभर बाटली आपल्याला साधारण एक 10-12 हजारला पडेल. सो आपण घेणार नाही आहे पण शोधतोय. म्हणजे तिला असं नको वाटायला की आपण मेहनतच घेतली नाही बाबा. मित्रमैत्रिणींसाठी असं करायला लागतं काय 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 काय. सो आपण ते शोधतोय आत्ता. बाकी मित्रांना जेव्हा कळेल की मी दुबईला आलोय फिरायला तेव्हा तेही म्हणतीलच की हे आण ते आण. फिरायचं परत. इथे आल्यावर कळलंय की आपण किती गरीब आहोत. असो चालायचंच. 3:15 3:30 झालेत. भूक लागली आहे. कॉफी वगैरे प्यायची इच्छा आहे. काफे बतील. हे बतील पण एक खूप हे हां असं ऐकलंय मी. फुल काय म्हणतात त्याला लक्झरी डेट्स म्हणजे डेटवर चाला तसं डेट्स नाही. ते आपलं खजूर ते तसलं काय काय मिळतं. सो एनिवे 3:30 झालेत. जरा आपण कॉफी वगैरे घेऊ काहीतरी. कॉफी पिऊ आणि परत जाऊ हॉटेलला. रेस्ट घेऊ. चेक इन वगैरे करू. काय यूट्यूब व्हिडिओ बनवते का विचारत होते. सो मग आपण परत जाऊ आणि हॉटेलला जाऊ. रेस्ट घेऊ 1 तासभर वगैरे. मग आवरू आणि आपल्या क्रूजवरती जाऊ असा प्लॅन आहे. जिथून आपण आलेलो तिथं आपण परत पोचलो आहोत व्हर्जिन स्टोअरच्या इथे. काय नेमकं माझ्यासमोर असं व्हर्जिन हे सगळं असं माझ्यासमोरच कसं काय तर मला कळत नाही. व्हॉट्सअप I am making this mostly for Instagram. I have 90,000 followers on Instagram. What's Yeah. It's called Sadha Manus. Okay. You want me to type it down for you, but it's in my native language, so you won't understand anything. It's okay. That's fine. No problem. Oh, you'll put us in the blog, yeah? Are you live right now?
No, I'm not live. I'm just making vlogs, so I'll upload it later. Okay. That's my account. Bye bye. Bye bye. Video. I'll be uploading this tomorrow, so I'll put your video in that. पोरं डेंजर आहेत बरं का. घेऊन गेली साधा माणूस पे. आता उद्या चेक करतील खरंच मी ब्लॉग मध्ये टाकतोय का नाही. काय म्हणजे कॅमेरा घेतला की लोकांना असं फुल भारी वाटतं, नाही तर कोणी बघतही नाही. असो, तर आपण आत्ता बसलो आहोत काय विसरलो परत नाव, काय बरं नाव, मासिमोज जेलाटो अँड कॅफे इथे बसलेलो आहोत. सँडविच आणि अजून काय ऑर्डर केलं आहे मी, आणि वॉटरमेलन ज्यूस असं ऑर्डर केलेलं आहे. तर मी आमिर खान सारखं का बोलतोय, ओ तरी सँडविच खाएंगे, गुड फॉर हेल्थ, एंड वाटरमेलन जूस, वाटरमेलन अच्छा रहता है, बहुत अच्छा है, बहुत व्हेरी गुड, ओ तरी. सो एनिवे ते आपण खाणार आहे आणि मग थेट जाणार आहे हॉटेलवरती. आपलं ते बॅगची हेराफेरी म्हणजे रूमची अदलाबदली करणार आहे. ऑन द वे जाताना काही छान दिसलं तर ते तुम्हाला दाखवीन. तोपर्यंत तुम्ही हे खाण्याचे शॉट्स एन्जॉय करा. तर मी तुम्हाला म्हणलं की मी खायचे शॉर्ट्स दाखवीन, पण तेवढ्यात समोरून पेंग्विन आले. मी त्यांचा व्हिडिओ काढत बसलो आणि त्यांना खाणं कधी संपलं, म्हणजे मी कधी जेवलो आणि कधी सगळं संपलंय मला कळलंच नाही. आता रूम चेंज केली आहे, हॉटेलवरती आलोय दुसऱ्या रूममध्ये. इथे 2 वेगवेगळे बेड आहेत आणि माझ्याबरोबर मलेशियाचा डॅनियल आहे. Yes. फोन आलाय, थांबा. एनिवे ते मध्येच फोन आला त्यामुळे सगळी गडबड झाली. तर अशा रीतीने आपण आपल्या रूमवरती आलेलो आहोत. डॅनियल आपला पार्टनर आहे, पार्टनर ॲज इन रूम पार्टनर. तो मलेशियाचा आहे, त्याला बहुतेक मराठी येत नाही, त्यामुळे व्लॉग आपण मराठीतच करतो, त्यामुळे मज्जा येईल. डॅनियल बसलाय नागड्याने बाजूला. म्हणला की मी नागड्याने बसलो चालेल ना. म्हटलं तू नागड्याने बस, मला नागडा व्हायला सांगू नको म्हणजे झालं, माझ्या उरावर येऊ नको म्हणजे झालं, नाही का. जोक, आपला जोकला जोक म्हणून घ्या. उगाच त्याचं असं कसं बोलला वगैरे जोक. तर डॅनियल निवांत मुलगा आहे. आता 4 दिवस काढायचेत या खोलीत, असं आहे एकंदरीत. एनिवे, ओ राईट, हे सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे एवढे फुटबॉल आहेत, नवीन फुटबॉल का घेतला. तर काय असतं माहितीये का, एअरपोर्टवरती जेव्हा आपण जातो तेव्हा ते म्हणतात बॉल घेऊन जायचा आहे का, डिफ्लेट करा, बॉल तुमरे को डिफ्लेट करणे का पडेगा. मग आपण बॉल डिफ्लेट करतो. त्या नादात भरपूरदा असं होतं की बॉल पंक्चर होतो. तर मी इथे जेव्हा आलो आणि परत बॉल इन्फ्लेट केला, हवा भरतीये सुटतीये, भरतीये सुटतीये, बॉल पंक्चर झाला. आणि मग ते एअरपोर्ट अथॉरिटीज म्हणतात की हमरे को क्या, हम क्या बोलेगा, अब वो ऐसा प्रेशर से बर्स्ट होएगा तो हम पे वो बम बम करेंगे, इसलिए हवा निकालने का, हम भरपाई बिरपाई नहीं करेंगे, तुम जबाबदारी तुम्हारे ऊपर. सो आणि हा बॉल मला घ्यायचाच होता कारण की 2006-07 इफ आय एम नॉट रॉंग, का त्याच्याही आधी मला आठवत नाही आता, तेव्हा T90 असा एक, म्हणजे नायकी T90 असा एक फुटबॉल निघालेला आणि तो सेम पॅटर्नमध्ये होता. असे गोल स्ट्राइप्स त्याच्यावरती आणि व्हाईट बॉल आणि ब्लू कलरचे स्ट्राइप्स. सो सिमिलर डिझाईन त्यांनी आता लॉन्च केलेला आहे. अरे गेला बॉल. सिमिलर डिझाईन त्यांनी आता लॉन्च केलेला आहे, त्यामुळे आय वॉज लाईक नॉस्टॅल्जिक. तो माझा पहिला नायकीचा फुटबॉल होता आयुष्यातला, पहिला ब्रँडेड आणि पहिला नायकीचा. आणि त्याच्यावरती मी सगळे ट्रिक शिकलो आणि वेल अ लॉट ऑफ मेमरीज, प्लस रोनाल्डो, मँचेस्टर युनायटेड, त्या मेमरीज, तो AIGच्या वेळेसचा तो जो एरा होता, जे फुटबॉल फॅन्स आहेत त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. सो असं सगळं होतं, त्यामुळे मला हा बॉल घ्यायचाच होता आणि म्हणलं दुबईत चेक करू. तर ओरिजिनल जो मॅच बॉल आहे त्याची किंमत होती 700 AED, म्हणजे 16,500 रुपये. पण आपण मॅच बॉल रेप्लिका घेतलाय. मॅच बॉल नाही आता, तेवढी गरज नाही आहे. सो वेल, परवडू शकतं पण गरज नाही आहे, तर उगाच कशाला खर्च करायचा, नाही का. सो अशी ही सगळी फुटबॉलची स्टोरी. आता रेस्ट घ्यायची वेळ आहे, रेस्ट घेणार आहोत आपण आणि संध्याकाळी भेटणार आहोत 6:30 वाजता थेट क्रूज राईडला जायला. त्यामुळे तयार व्हा आणि मी रेस्ट घेतो, तुम्ही रेडी व्हा. भेटू लॉबीमध्ये. बाय बाय.